नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये भाजपनं 101 जागा जिंकून महानगरपालिकेच्या सत्तेवर मजबूत पकड मिळवली, तर काँग्रेस 35 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली। या निकालात सर्वात जास्त चर्चेत आलेले निवडणूक आकडे सर्वात मोठे आणि सर्वात कमी फरकाच्या विजयाचे होते। प्रभाग क्रमांक 8 मधील विजय तब्बल 19,228 मतांच्या फरकानं नोंदवण्यात आला, तर प्रभाग क्रमांक 14 मधील निकाल फक्त 122 मतांच्या फरकानं झाला, ज्यामुळे नागपूरचं निवडणूक चित्र अधिक रंजक बनलंय। नागपूर महानगरपालिकेतील एकूण 151 जागांसाठी निवडणूक निकाल जाहीर झालेत। भारतीय जनता पक्षानं 101 जागा जिंकून चौथ्यांदा मनपा आपल्या ताब्यात घेत आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं। भाजपनं स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेली संख्या केवळ सहजपणे ओलांडली नाही, तर महानगरपालिकेवर आपली पकडही मजबूत केली। या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आली, मात्र काँग्रेसला फक्त 35 जागांवर समाधान मानावं लागलं। काँग्रेसनं काही प्रभागात मात्र जोरदार लढत दिली, प्रभावी कामगिरी करत भाजप उमेदवाराला आव्हान देण्याचा प्रयत्न केला। तरी देखील एकंदरीतच काँग्रेस पक्षाची कामगिरी भाजपपेक्षा फारच कमकुवत ठरली। सर्वाधिक चर्चेत असलेले निवडणूक निकाल प्रभाग क्रमांक 8 मध्ये होते, जिथे काँग्रेस उमेदवार सय्यद मुस्कान यांनी शिवसेनेच्या उमेदवार कृतिका योगेश गोन्नाडे यांचा तब्बल 19,228 मतांनी पराभव केला। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय ठरलाय। या प्रभागात सय्यद मुस्कान यांना एकूण 27,751 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार कृतिका गोन्नाडे यांना 8,523 मतांवर समाधान मानावं लागलं। तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला मनपा निवडणुकीत सर्वात कमी मतांनी विजय देखील मिळाला। प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचे उमेदवार अभिजित झा यांनी भाजपच्या उमेदवार प्रगती पाटील यांचा केवळ 122 मतांनी पराभव केला। अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक लढतीत या प्रभागात अभिजित झा यांना 8,597 मतं मिळाली, तर प्रगती पाटील यांना 8,475 मतं मिळाली। अंतिम फेरीपर्यंत चाललेल्या या लढतीत भाजप उमेदवाराचा अत्यंत कमी मतांनी पराभव झाला। या निकालांवरून हे स्पष्ट होतंय की भाजपनं महानगरपालिकेत जोरदार पुनरागमन केलं असलं तरी काँग्रेसनं निवडक प्रभागांमध्ये आपलं राजकीय अस्तित्व मजबूत करण्याचाही प्रयत्न केलाय।